फक्त अर्ध्या तासामध्ये चमचमीत मस्त अशी झणझणीत आज आपण छोलेंची रेसिपी बघणार आहेत। कुकरमध्ये फक्त 10 मिनिटांमध्ये हे छोले बनवून तयार होतात। मस्त अशी ग्रेव्ही बनवून तयार होते। कुकरमधले झटपट 10 मिनिटांमधले छोले आणि त्यासोबत टम्म फुगलेले भटुरे। वाव, मस्त मिनी अशी थाळी मी तुमच्यासाठी घेऊन आली। गरमागरम छोले आणि त्यासोबत टम्म फुगलेले भटुरे आणि त्यासोबत परत जीरा राईस सुद्धा मी बनवलेला आहे। मस्त मिनी थाळी तुमच्यासाठी घेऊन आली, म्हणून व्हिडिओ स्किप करू नका। स्टेप बाय स्टेप मी ही रेसिपी कशी बनवली ते तुम्ही नक्की बघा। चला मग बनवूया मस्त पंजाबी स्टाईलमध्ये छोले भटुऱ्यांची रेसिपी। वर्षाच मेनूमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहेत मस्त असे हे पंजाबी स्टाईलमधले छोलेंची भाजी आणि त्यासोबत मस्त असे टम्म फुगलेले भटुरे आणि जीरा राईस। कोणी पाहुणे आले किंवा काही आपल्या घरी पार्टी, बर्थडे पार्टी किंवा काही समारंभ असला, हळदी कुंकू असलं, तेव्हा तुम्ही हे पटकन होणारी ही थाळी बनवू शकतात। मस्त चमचमीत असे हे छोले कुकरमध्ये मी बनवलेले खूप पटकन बनवून तयार होतात। आणि भटुऱ्यांमध्ये मी अशी एक ट्रिक वापरली की जेणेकरून हे टम्म असे फुगून बनवून तयार होतात। चला मग बनवूया मस्त असे छोले भटुऱ्यांची रेसिपी। इथं मी 1 कप हे छोले घेतले होते आणि यांना 7 ते 8 तासासाठी भिजत घालून घेतलेत। हे मस्त फुगून तयार झालेत। हे छोले तयार आहेत। आता आधी आपण इथं भटुऱ्यांचं पीठ मळून घेणार आहे, कारण सगळी प्लेट बनवण्याच्या आधी भटुऱ्यांचं पीठ छान फर्मंट होण्यासाठी आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। मी इथं अर्धा कप असा रवा घेतला आहे। जाड किंवा बारीक कुठलाही तुम्ही वापरू शकतात। अर्धा कप रव्यासाठी अर्धा कप पाणी टाकून घेतलं आणि याला अगदी 5 मिनिटासाठी आपल्याला असंच राहू द्यायचं आहे, म्हणजे हा रवा छान असा मऊ पडून जातो आणि सगळं पाणी शोषून घेतो। 5 मिनिटं झाली, हे बघा सगळं कोरडं बॅटर हे झालेलं आहे। आता यामध्ये आपण टाकणार आहेत 1 कप मैदा, म्हणजे अजून एक, आणि हे बघा 2 कप मी मैदा टाकलाय आणि अर्धा कप रवा वापरलाय। माप लक्षात ठेवा, 2 कप मैद्यासाठी अर्धा कप आपल्याला रवा वापरायचा आहे। आता इथं मी पोहे खायचा जो चमचा असतो तो मी घेतलाय। 1.5 चमचा मीठ टाकून घेतलंय आणि त्यामध्ये 1.5 चमचा आपल्याला साखर टाकायची। इथं मी 1.5 चमचा साखर टाकून घेतली आणि आपल्या घरातला जो मिठा सोडा म्हणजे बेकिंग सोडा असतो तो आपल्याला अर्धा चमचा वापरायचा आहे। हे बघा अर्धा चमचा मी वापरलेला आहे। तुम्ही टीस्पूनचं जरी माप घेतलं तरी 1 टीस्पून तुम्ही वापरू शकता तिथं। आता यामध्ये मी अर्धा वाटी दही घेतले, म्हणजे 4 ते 5 चमचे हे दही घेतले। मस्त हे फेटून घेतले मी दही आणि इथं टाकून घ्यायचं आहे। पूर्ण मी हे अर्धा वाटी दही टाकून घेते। हे बघा हे पूर्ण दही मी टाकून घेतलंय। आता आपल्याला हा डो मळून घ्यायचा आहे। आधी हे रवा ओला आणि दही टाकून जेवढं आपल्याला मळता येईल तेवढं मळून घ्या। नंतर आपल्याला लागेल तसं पाणी टाकत जायचं आणि मस्त असा नरम असा डो आपल्याला याचा बनवून घ्यायचा आहे। हे बघा मी एका वाटीमध्ये पाणी घेतलं आहे आणि मस्त असा हा डो बनवून घेते। मला पूर्ण पीठ मळायला फक्त अर्धा वाटी पाणी लागलेलं आहे। हे बघा मस्त तेल लावून आता याला आपण मस्त अर्ध्या तासासाठी साईडला ठेवून देऊया, म्हणजे आपण जेव्हा राईस छोले बनवतो हे छान फर्मंट होऊन जाईल। मी याला साईडला ठेवून देते। आता आधी राईस बनवून घेऊया। मी इथं 1 कप असा तांदूळ घेतला आहे। याला मस्त असं धुवून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच वाटीने मी इथं 2.5 वाटी पाणी टाकून घेते। तुमच्या घरातले जे पण तांदूळ नसा तुम्ही भात बनवत असाल तसं तुम्ही माप घेऊ शकतात, पण नॉर्मल 1 वाटी तांदूळासाठी मी 2.5 वाटी पाणी गरम करायला ठेवून घेतलं आहे। तांदूळ मस्त असा धुवून घेतला आहे आणि इथं टाकून घ्यायचं आहे आपल्याला कुकरमध्ये। पाणी उकळलेलं आहे, त्यानंतर हा तांदूळ टाकून घ्यायचा आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जिऱ्याच्या सुद्धा फोडणी याला देऊ शकतात। थोडं तेल टाकायचं, जिरं टाकायचं, जिरं तळकल्यानंतर पाणी सोडून पाण्याला उकळाल्यावर हा राईस टाकून घ्यायचा। आता मीठ टाकायचं चवीनुसार। मस्त एकसारखं मिक्स करायचं आणि याला 5 ते 7 मिनिटासाठी ठेवून द्यायचं, म्हणजे 3 शिट्या येतील तोवर याला शिजवून घ्यायचं आहे। आता छोले बनवण्यासाठी मसाला बनवून घेऊया। मी इथं 2 कांदे आणि 2 टमाटे घेतले, 5-6 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच अद्रकचा तुकडा घेतलाय। हे बघा कांदे टमाटे मस्त असे मी चॉप करून घेतले। एक मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये लसूण, अद्रक, टमाटा आणि कांदा टाकून याची बिना पाण्याची आपल्याला पेस्ट बनवायची। पाणी वापरू नका। हे बघा मस्त अशी मी जाडसर पेस्ट याची बनवून घेतली। आता इथं कुकर ठेवलाय। कुकरमध्ये मस्त 3 मोठे चमचे तेल टाकून घेतलंय। त्यामध्ये खडा मसाला आपल्याला वापरायचा आहे। दालचिनी, मोठी विलायची, स्टार फूल 1-1 मी टाकले, जास्त नाही, फक्त 1-1 टाका, म्हणजे स्वाद येण्यापुरता आपल्याला टाकायचे आहेत। 2 तेजपत्ता मी टाकून घेतलेले आहेत। लोंग मिरे टाकू नका, नाही तर खूप स्पायसी होऊन जाते। मग अर्धा चमचा जिरा, अर्धा चमचा राई टाकून घेतली। ही तळकल्यानंतर यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ते आपल्याला टाकण्याआधी इथं मसाले टाकायचे। हे बघा 1.5 चमचा मी लाल तिखट टाकले, 1
छोटी चमची हळद टाकून घेतली आणि इथं मी छोले मसाला घेतला आहे 2 चमचे. छोले मसाला जर नसेल तर काळा मसाला टाका, नाही तर कांदा लसूण मसाला, आणि कुठलाच नसेल तर घरातला कुठलाही तुम्ही वापरू शकतात. आणि शक्य असेल तर छोले मसाला नाही तर किचन किंग मसाला टाका 2 चमचे. मस्त अशी भन्नाट अशी ही रेसिपी बनवून तयार होते. त्यानंतर आपण जे कांद्याचं वाटण केलं होतं ते मी इथं टाकून घेतलं. मस्त तेल सुटेल तोवर याला परतून घेतले. मस्त गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे. तेल सुटलं आहे. आता यामध्ये आपल्याला छोले टाकून घ्यायचे आहेत. हे बघा, हे फक्त भिजवलेले छोले आहेत. यांना मी आधी शिजवलेलं वगैरे काहीच नाही, डायरेक्टली आपण हे या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. मस्त असे याला मिक्स करायचे. हे बघा, छोले मस्त असे मिक्स करून झालेले आहेत. ही ग्रेव्ही एकदम परफेक्ट बनून तयार होते. आता ह्या 1 कप छोल्यांसाठी मी इथं 1 आणि अजून अर्धा ग्लास म्हणजे 1.5 ग्लास पाणी आपल्याला टाकायचं आहे. म्हणजे हे जेव्हा शिजून तयार होतील तेव्हा मस्त अशी घट्ट ग्रेव्ही बनून तयार होते. आणि तुम्हाला जर अजून थोडं पातळ हवं असेल तर तुम्ही छोले झाल्यानंतर अर्धा कप गरम पाणी करून सुद्धा टाकू शकतात. पण 1.5 ग्लास परफेक्ट मेजरमेंटने, म्हणून 1.5 ग्लासच टाका. आता मीठ टाकलं चवीनुसार आणि 1 चमचा आपल्याला कस्तुरी मेथी टाकून घ्यायची. हे बघा, कस्तुरी मेथी मी टाकून घेतली. सगळं आपल्याला बॅटर मिक्स करायचं आहे आणि मिडियम फ्लेमवर 15 ते 20 मिनिटासाठी आपल्याला याला शिजू द्यायचे. मिनिमम 7 ते 8 शिट्या घ्यायच्या आहे, कारण छोले शिजायला वेळ लागतो. आपण हे डायरेक्ट शिजवणार आहेत म्हणून. हे बघा, मी लावून घेते झाकण आणि याला शिजवून घेते. आता तोवर आपला हा डो मस्त असा फर्मंट झालेला आहे, कारण आपण मसाला बनवला, छोले बनवले, राईस बनवला, तोवर अर्धा तास झालेला आहे. आता गरमागरम मस्त हे भटुरे बनवण्यासाठी घेऊया. डो मस्त मळून तयार केला. एक एक गोळा मी बनवून घेते. आता याला लाटायला घेऊया. हे बघा, मी इथं पाट घेतलं, त्याला थोडं मैद्याने आपल्याला डस्ट करायचं आहे आणि याला लाटून घ्यायचं आहे. मस्त ज्याप्रमाणे आपण पराठा लाटतो त्याप्रमाणे, म्हणजे चपातीसारखं जास्त बारीक नाही आणि पराठ्यासारखं आपल्याला थोडं थिक याला लाटायचं असतं. हे बघा, मी मस्त लाटून घेतलं. इथं तेल गरम करायला ठेवलं आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवली. तेल मस्त कडकडीत तापलेलं आहे. भटुरे जेव्हा आपण तेलात सोडणार तेव्हा तेल छान असं कडकडीत तापलेलं पाहिजे. म्हणजे बघू शकता तुम्ही किती पटकन टम्म असे फुगून हे भटुरे तयार होतात. रव्यामुळे मस्त क्रिस्पीपणा त्यांना येतो. बेकिंग सोडा टाकला आहे म्हणून ते मस्त असे मऊ राहतात. खूप छान. गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता तुम्ही मैद्याच्या ऐवजी, तरीसुद्धा हे कडक होणार नाही, वातडे होणार नाही. इतके छान हे भटुरे बनून तयार होतात. मी अजून एक तुम्हाला तळून दाखवते. हे बघा, किती मस्त टम्म फुगून तयार झाले. मी जेवढे पण भटुरे बनवले ते सगळे असेच फुगून तयार झाले. मुलांना तर अप्रतिम आवडतात आमच्याकडे छोले भटुरे. तुमच्याकडे कसे आवडतात ते मला नक्की सांगा. मी तुम्हाला सांगेल मग त्यावर काय ट्रिक वापरायची असं. हे बघा, मस्त गरमागरम भटुरे तयारी. छोले पण आपले शिजून तयारी. 15 ते 20 मिनिटामध्ये छोले झालेले आहेत. हे बघा, किती गरम स्टीम त्यामधनं निघते कुकरमधनं. हे चमच्याने मी तुम्हाला हलवून दाखवते. वाव, किती छान परफेक्ट. ग्रेव्ही पण मस्त आली आहे, तरी पण किती छान आलेली, आणि छोले पण छान अशी शिजून तयार झालेत. आता इथं प्लेट लावायला घेऊया. हा आहे ना मस्त पंजाबी स्टाईलमध्ये घरच्या घरी फक्त अर्ध्या तासामध्ये मी ही थाळी बनवलेली. त्यासोबत कांदा लिंबू लोणचं, तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं सलाड वापरू शकतात. त्यानंतर मी इथं राईस घेतला आहे. आपला राईस पण बनवून तयार झाला आहे. हे बघा, तो मी काढून घेतला आहे. आता इथं आपण काढणारे छोले. वाव, दिसायला पण सुंदर, तोंडाला तर खूप पाणी येते आणि वास तर एवढा येतोय घरामध्ये, भन्नाट असा वास येते. हे बघा, मी पूर्ण इथं प्लेट लावून घेते. गरमागरम मस्त असे हे छोले. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमची कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि जवळची बेल आयकन घंटी पण नक्की दाबा, कारण मी पुढच्या वेळेस काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. या रेसिपीला नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमची रेसिपी कशी झाली. गरमागरम छोले भटुरे आपले तयार आहेत. हे बघा, मी तुम्हाला दाखवते किती छान शिजून तयार झाले. चमचमीत झणझणीत असे हे छोले भटुरे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.